अडीचशे किलो नाही एवढं आम्ही बाबूडा लॉर्ड गेले ऑफर आहे पॅकेज आहे लॉर्ड 800 मॉडेल कोणतं आहे बे जो है वो है देखी जाए ट्रक चलो चलो बनवली त्यांनी हे काय पॅनल पेंट केलेले चलो तर नमस्कार मित्रांनो मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये विथ दिस मॅन तर आता माफी आहे सॉरी माफी नाही आहे लॉर्ड लॉर्ड सॉरी हां तर लॉर्डमध्ये आज आम्ही बरोबर दिवस बदलतात 24 तास पण नाही लागते त्याला काय रे आमचे 24 तासाच्या आत बदललेत 24 तास सुद्धा नाही 2 तासात आम्ही अल्टोत आलेलो आहे काल असे काही दिवस आता का आलोय कशासाठी आलोय तुम्हाला पुढे गेल्यावर सगळं मी एकदम विस्तारपणे दिसेल आणि दाखवील आणि सांगेल पण तरी गाडी चाललेली भाई 130 म्हणजे 130 नाही 1,30,000 मात्र भाई वाटते का 1,30,000 मेंटेन ठेवली त्यांनी मेंटेन म्हणजे आता तशी काय बाकीच्या गाड्यांवर काम करता अरे थोडा अलाइनमेंटचा विषय दिसतोय पण ठीक आहे आम्ही ॲडजस्ट करून घेऊयात आणि आता आम्ही तिकडंच चाललेलो आहे मुळात आपल्या दुकानं पण जायचं आहे बघा माल पण पोच करायचं आहे सब होने वाला आहे आप देखते रहे ना हम सब जगह जाएंगे आणि अजून एक उचलायचं आहे एक पार्सल उचलायचं आहे तुला माहीत नाही पण ते आता तुला पुढे गेल्यावर दिसेल एक कोण पार्सल आहे हां ते आमचं पार्सल ज्या ठिकाणी माल द्यायचं तिथंच भेटणार आहे सो स्टेटून बघत राहा तर नमस्कारम ड्रायव्हर का आदान प्रदान हवा आहे आमच्याकडे पेट्रोलची कमतरता आहे म्हणून नाहीतर आणि तर आम्ही ऑफ रोडिंग करताना बघूच शकता तुम्ही आणि हे बघा ॲडेड न्यू वन इसको भी खरीद लिया सब बेच के इसको लिया है हां तर तुम्हाला सांगतो आता थोडं ज्ञान देऊ आपण भाई मॉर्निंग मोटिवेशन हां काय म्हणतो तुम्हाला हां फॉर्च्युनर मग आहे असली बाबू के ते देखो रोड पण नाही दिसत ते सॉरी अख्खा रोडच दिसतो बोनेट सोडून याला म्हणतात खरी विजिबिलिटी इकडं वा कडक हा बरं मिरर फॉर्च्युनर तर भारी याच्यापेक्षा काय फॉर्च्युनर यश हा बरं आपल्याला माझं आपण अल्टोत फिरतो हे लोक कुणी उठत आहे काय स्कॉर्पियन काय रॉक्स काय फॉर्च्युनर काय हा बरं असा आवाज येतो का असा आवाज पण आला पाहिजे गाडीचा हे बरं थोडी वाले मुंडे तो चलती है अब उधर जाके दिखाते हैं इधर क्या है हमको बहुत अब असं हो रहा है घुटनसी हो रही आहे बघा एक वर आम्ही एसी लावलेला आहे कारण की आमच्या गाडीत पेट्रोलची कमतरता आहे हा एसी लावायची हिंमत नाही होऊ शकत कारण काल नाही झाली आज नाही होणार हिंमतच करू शकत नाही आम्ही त्याच्यामुळे हा एसी लावलेला आहे बघा मागून विकणे 3 वर लावलाय 2 वर आहे एक वर लावले हा एक वर त्याच्यामुळे 2 वेळेस लागलेलं आहे आणि बेकार एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग करत चाललेलो आहे आम्ही हे बघा थोडं तुम्हाला खालून पण देऊ का लुक थांबा आमची पॉवर विंडो खाली व्हायला टाइम लागतो हे बघा अलॉय व्हील ब्रो 22 इंचेस अलॉय व्हील आणि हे बघा ऑफ रोडिंग वाव हे आमचं हे इलेक्ट्रिक पॉवर स्टेरिंग आहे अँड हे गाव बघूच शकता की छान आहे तर हे काम चालू आहे आता बाकीचं आल्यावर दाखवतो आता आलोय परत आता तुम्हाला म्हणलं होतं आल्यावर दाखवतो हे बघा ही गाडी डन झालेली आहे अरे लाईटी का बरं बंद केला काय नाही बट हे बघा हिचं ग्रॅफाईन डन झालेला आहे सच ए क्यूटी आणि भाऊने अजून एक चेंजेस केलेला आहे हे बघा नंबर प्लेट नाही गाडीला
भाई ते काय टाकलेलं आहे आपण झिनॉनचा बायफोकल LED प्रोजेक्टर आहे. भाई 250 वॅट. 250 वॅट. आणि याचा OEM किती होता? OEM 35 वॅट सिंगल साईड. देख रहे हो भाई, पण क्वालिटी यार थ्रो पाहिला ना तर हा ब्ल्यू टोन आहे ना, एवढी किलर दिसते ना मला ना. थोडं रिफ्लेक्शन होतंय हे बघा ना, ब्ल्यूनेस एक नंबर. आणि त्यात आपलं ब्युटीचं काम चालूच आहे ते आपण इथं पण प्रोसेसमध्ये. तो स्टेटून बघत राहा, तुम्हाला अपडेट देईल मी बाकी. तर आम्ही काय घ्यायला गेलतो ना हे तुम्हाला लागतं. हे सेम आपण आपल्या थारचं पण घेतलेलं आहे. सो यश दादाला आवडलं, मग काय त्याला पण एक आणलेलं आहे आपण. आता क्वालिटीमध्ये आपण आता टाकून घेऊयात की त्याची ओरिजिनल की आहे. थोडी घासाघास झालेली आहे हिची, पण ठीक होऊन जातं. आता थोडी घासाघास चालू आहे बैस. एवढे स्क्रॅचेस होते ना, 5 महिने जुनी गाडी आहे आपली. आता हाराचं आता इथं आहे का नाही काय नका गेली हाराची. आता एकदा क्लीन झाली पण थोडी थोडी ते चमकती आहे. ही जरा डस्ट आहे. ग्लास पण केलेलं आहे यांनी, बघूया आता ग्लास सगळंच झालं आहे. अंड 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 हे मास्किंग गरजेची आहे भाई. मास्किंग नसलं का हे खराब होऊन जातं. चेकआउट ना हे आपला अलॉय काढून ठेवला, कारण की बॅक साईडला पण केलेली आहे बाकी. अँड कीज व्हेर इज की ब्रो, व्हेर इज की. हां ते की तर बघूच आपण. त्यात आधी ही आपली इंटेरियर एकदा बघून घ्या तुम्ही. कडकमध्ये मस्त यांचं क्वालिटी. ह्या इंटेरियर भारी यार. ते एवढं खराब होतं ना आणखीच काम फते करून त्या टाकलेलं आहे आपण कडकमध्ये. आणि इंटेरियर एवढं नाप झालं आहे ना. हां हां क्वालिटी इंटेरियर झाल्यावर तसं शोरूममधून घेतलं बघितली होती ना, सेम तसं इंटेरियर आहे भाई, सेम काम पच्ची डायरेक्ट. बाकी तर क्वालिटी हे बघा. टाईम नंतर परत अजून बाकीचं बाकी आहे. त्याच्यानंतर गाडी ग्रॅफाईनला जाणार हे बघा. गुंजा हां फोटोग्राफी चाललेली आणि स्कॉर्पिओन आणि आपले रॉक्स भाई असं क्लास दिसून राहिला दोन कडक. एक मिनिट रे बघा, दोन एकदम प्रॉपर रेडी आहेत. आता आपण बाहेर घ्यायचे, व्हिडिओ घ्यायची आपल्याला एक एक. त्याच्यामुळं सरांकडे देतो व्हिडिओला. माणसं आम्ही 3घच आहे आणि गाड्या 2. 1 मिनटं तुम्ही व्हिडिओला बघता असे मी बाहेर. इच्छी झालेली आहे. आता दुसरी वारी आहे बाई, विदाऊट नंबर प्लेटची बाकी आहे अजून. कमांड सरांकडे दिलेली आहे भाई. सेक्सी लागेचे एक नंबर भाई, एक नंबर.
त्यात हा जो निळा चमकतोय ना त्याचा थ्रो मला बघायचा आहे. तर यश बोललेला त्याचा थ्रो एकदम चुम्मेश्वरी आहे. बघूयात. भाऊ मस्तपैकी झाडाझुडपांमध्ये घुसलेला आहे एवढ्यासाठी. 17 प्रोचा काहीतरी फायदा होऊ राहिला भाई. इथं थोडी इथं मयूर ऑटोवरला काम केलेलं आपण संगमनेर, हे पण सांगू इच्छितो मी भाई. आता माझा तो विषय एवढा बेकार आहे ना, मी काम नव्हतो करणार पण अचानक आलेलो. आता हे बघ, इट्स अ परफेक्ट. काम एवढं चुम्मेश्वरी झालंय ना इकडं बघ भाई. इंटेरियर तर असं झालंय ना यार, इंटेरियर ते एवढं चुम्मा झालंय का म्हणजे डिलिव्हरी घेतली ना तेव्हा सुद्धा गाडी एवढी क्लास नव्हती, एवढी क्लास झाली भाई. बिग थम्स अप भाई. ग्रॅफिन नाद आहे भाई. हा ना यार, शूट करता नाही आलं यार मला, तो एक मला थोडासा राहील की मला शूट करता नाही आलं. ग्रॅफिनचे कोट जेव्हा चाललं तेव्हा काय, आता दुकानावर होतो ना मी, आता सगळं नाही आपल्याला हँडल होत. सो चलता है, देखेंगे बाद में दूसरी गाड़ी का. भाई त्यात आणि यशने त्याच्या स्कॉर्पिओ यांची लाईट अपग्रेड केली भाई. साप कसली नाद आहे. त्याने झेनॉनचे प्रोजेक्टर लावलेले आहेत भाई. एवढा किलर थ्रो आहे ना त्याचा, एवढा किलर थ्रो कांट इमॅजिन डायरेक्ट असं. आणि जो OEM होता एवढा टट्टी आहे OEM, एवढा टट्टी आहे OEM. अब क्या ही बोलू मैं, असा विषय डायरेक्ट. तो काय चाललंय आता आम्ही अकोल्याला. हे बघा आता दोन्हींच्या यूजमध्ये फरक आहे. आपला फुल रगड यूज असतो गाडीचा, रगड म्हणजे पूर्ण कामा वगैरे सगळीकडे यूज असतो. तसं तिचा ओनली फॅमिली यूज भाई. मस्तपैकी हे करत चाललेलं आहे. एक मिनिट एकदा हे बंद करतो. परदेत चाललाय भाई. हां तर चलो चलते हैं, अकोले में बैठते हैं अब.